तर नमस्कार मित्रांनो, या अगोदर आपण व्हिडिओजमध्ये आपल्या विदाऊट इंटरव्ह्यूचे जे कट ऑफ आहेत इंग्लिश मिडियमचे ते बघितलेले आहेत. आज आपण आता विथ इंटरव्ह्यूचे जे इंग्लिश मिडियमचे कट ऑफ्स आहेत वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सचे पवित्र पोर्टल थ्रू जे रिक्रूट झाले 2022मध्ये ते बघणार आहोत. What happens why we are seeing this cutoff is actually we get idea of what cutoff will be in the next recruitment process. जी येणारी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्यामध्ये काय पद्धतीने कट ऑफ असेल, त्या पद्धतीने जागा आल्या तर एक आपल्याला अंदाज मिळाला, माहिती मिळायसाठी हा इन्फॉर्मेशनल व्हिडिओज मी तयार केले जे इंग्लिश मिडियमसाठी व्हिडिओज अवेलेबल नव्हते म्हणून. तर आज आपण ज्ञानज्योती एज्युकेशन सोसायटी अकोला अशा विविध मी अजून संस्थांचे कट ऑफ्स आणलेले आहेत जे विथ इंटरव्ह्यू आहेत ते आपण आज बघणार आहोत. त्याआधी चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओजसाठी कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करा अजून व्हिडिओज तुम्हाला हवे असतील याशी रिलेटेड आणि टीचिंग रिलेटेड कुठलेही व्हिडिओज आपल्याला नोटिफिकेशन्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनवर प्रेस करा. तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये मित्रांनो आपण अगोदर प्रायमरीचे कट ऑफ बघितलेले आहेत. आता हे सेकंडरीचे आहेत जे विथ इंटरव्ह्यूमध्ये आहेत. तर यामध्ये आपण आता सगळ्यात पहिले ज्ञानज्योती एज्युकेशन सोसायटी अकोलाचं बघणार आहोत. मित्रांनो यामध्ये सगळ्यात पहिले ST कॅटेगरी ज्यामध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची ॲडव्हर्टाईज पोस्ट इथे 1 होती. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जे रिकमेंडेशन झाले जे एलिजिबल होते ते 1 होते आणि इथे कट ऑफ 107 वर लागलेला आहे. परत OBC मध्ये पण विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे ॲडव्हर्टाईज पोस्ट 1 होती आणि 10 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेले होते रिकमेंडेशनसाठी. तेव्हा 1:10च्या रेशिओमध्ये होतं आणि आता आपल्याला 1:3च्या रेशिओमध्ये आहे 2026मध्ये. तर हा डिफरन्स आहे फक्त. त्यामुळे इथे जे एलिजिबल झालेत कॅन्डिडेट रिकमेंडेशनसाठी ते आपल्याला इथे 10 बघायला मिळतात आणि कट ऑफ इथे आपल्याला 114 म्हणजे 114 आपण इथे बघतोय. EWS मध्ये पण सेम केस आहे. विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि त्यामध्ये परत 10 कॅन्डिडेट रिकमेंड केलेले आहेत आणि कट ऑफ 86 वरती गेलेलं आहे. आता ह्या 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि याच्यासाठी 21 कॅन्डिडेट्स रिकमेंड केले गेलेले आहेत. त्यासाठी मित्रांनो आपण काय करणार आहोत, आता आपल्याला सब्जेक्ट वाईज बघायचे की कुठल्या कुठल्या पोस्ट कुठल्या जागांसाठी होते आणि त्याचा कट ऑफ काय लागलेला आहे. तर ज्ञानज्योती एज्युकेशन सोसायटी अकोलाच्या अंडर ग्रॅज्युएटच्या ज्या पोस्ट होत्या, अंडर ग्रॅज्युएट म्हणजे क्लास स्टँडर्ड 1st to 5th, तर ह्या ऑल सब्जेक्ट आणि इंग्लिश मिडियमचे कट ऑफ आपण बघतोय. एडेड आहे, गव्हर्नमेंट ग्रँटेड पोस्ट होत्या. याची 1 जागा होती जी 1st स्टँडर्ड टू 4th स्टँडर्ड किंवा 5th स्टँडर्ड पर्यंत आहे. याची 1 जागा ॲडव्हर्टाईज होती. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जे एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी ते 1 आहेत. एकच कॅन्डिडेट इथे मिळालेत आणि आपल्याला इथे 86 कट ऑफ बघायला मिळतो त्याच्यामुळे. आणि ग्रॅज्युएट टीचर जे आहेत सायन्स सब्जेक्टसाठी 6 to 8 साठी याची परत इंग्लिश मिडियमची जागा होती. एडेड आहे, गव्हर्नमेंट ग्रँटेड इन्स्टिट्यूशन आहे. पोझिशन पण गव्हर्नमेंट ग्रँटेड होती. ॲडव्हर्टाईज पोस्ट इथे 1 होती. या पोझिशनसाठी सायन्सच्या पोस्टसाठी 1 जागा होती. 10 कॅन्डिडेट्स रिकमेंड केलेले आहेत आणि कट ऑफ आपल्याला 86 वरती बघायला मिळतोय. मित्रांनो इथे 9 to 10 ची पण व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळते. इथे ग्रॅज्युएट टीचर 9th-10th साठी ही जी रिक्रुटमेंट प्रोसेस होती याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज होती. मॅथ्स अँड सायन्ससाठी इंग्लिश मिडियमची ग्रँटेडसाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट इथे होती आणि 10 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि कट ऑफ आपल्याला 123 म्हणजे 123 कट ऑफ आपल्याला इथे बघायला मिळतोय. अशा पद्धतीने 3 ग्रँटेड पोझिशन्सची या इन्स्टिट्यूशनला ॲडव्हर्टाईज होती. 21 कॅन्डिडेट्स रिकमेंड झाले होते आणि इथे 3 सिलेक्ट झालेले आहेत या कट ऑफवरती आणि या पोझिशन्ससाठी. आता आपण नेक्स्ट इन्स्टिट्यूशन जे आहे त्याचं बघूयात. नेक्स्ट इन्स्टिट्यूशन जे आहे मित्रांनो ते आहे भारतीय विद्या भवन. यामध्ये आपण आता बघूयात की जनरल वगैरे या सगळ्या कॅटेगरीजनुसार आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं आणि एज्युकेशनल लेवल इथे सेकंडरी आहे आणि आपण इंग्लिश मिडियमचे कट ऑफ्स बघत आहोत. तर सगळ्यात पहिले जनरल कॅटेगरी विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या 5. कॅन्डिडेट्स रिकमेंड झालेत इथे 40 आणि कट ऑफ गेलेला आहे 121 वरती. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमेन इन जनरल कॅटेगरी इथे 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 20 कॅन्डिडेट्स रिकमेंड झालेत, एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 132 वरती कट ऑफ गेलाय जनरलमध्ये वुमेन्सचा. इथे शेड्यूल कास्ट याला आपण SC म्हणतो त्यामध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. त्यामध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट्स एलिजिबल जे झालेत रिकमेंडेशनसाठी ते 6 आहेत आणि कट ऑफ आपल्याला 93 बघायला मिळतोय. परत SC कॅटेगरीमध्ये मित्रांनो विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमेन 1 जागा इथे ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 10 कॅन्डिडेट्स रिकमेंड झालेत आणि कट ऑफ आपल्याला 108 वरती बघायला मिळतोय. सेम गोज फॉर ST कॅटेगरी विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन देर वॉज ॲडव्हर्टाईज पोस्ट 1
कॅन्डिडेट्स दोज वेअर इलिजिबल फॉर रिकमेंडेशन वेअर 4 ओव्हर देअर. 4 लोक जे कॅन्डिडेट्स होते ते इलिजिबल होते रिकमेंडेशनसाठी आणि 106 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतोय. ओबीसीला विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 2 पोस्ट होत्या आणि 13 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला कट ऑफ त्यामुळे 104 बघायला मिळतोय. आता हे आपण कॅटेगरी वाईज बघतोय, नंतर आपण क्लास आणि पोझिशन वाईज खाली बघणार आहोत. नंतर ओबीसीमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 1 जागा ॲडव्हर्टाईज्ड होती, त्यासाठी 10 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनला आणि 111 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळालेला आहे. त्यानंतर मित्रांनो VJA मध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी 0, त्यामुळे वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर. सो इकडे कॅन्डिडेट्स मिळालेला नाही. VJA मध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन इथे नंबर ऑफ ॲडव्हर्टाईज पोस्ट 1 होती. 1 कॅन्डिडेट्स मिळालेले आहेत जे इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 106 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतोय. आता EWS साठी विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे पण परत 1 जागा ॲडव्हर्टाईज्ड होती. 4 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि इथे 115 आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो आहे EWS विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा. EWS वुमनचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे त्यामध्ये आपल्याला 1 जागा ॲडव्हर्टाईज्ड होती. 4 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 105 वरती कट ऑफ गेलेला आहे. तर ह्या इन्स्टिट्यूशनमध्ये टोटल 17 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि 112 कॅन्डिडेट्स जे होते ते इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी या पोझिशनला, कारण इथे 1:10च्या रेशिओमध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशन्सला कॅन्डिडेट्स रिकमेंड होताना दिसतात. आणि आता आपण जे 2026 मध्ये आहोत इथे 1:3च्या रेशिओमध्ये असणार आहे, त्यामुळे इथे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर रिकमेंडेशन आपल्याला कमी होताना दिसतील, जे की 2022 मध्ये आपल्याला जास्त बघायला मिळालेत. आता सेम आपण भारतीय विद्या भवनचं एज्युकेशनल लेवल जी सेकंडरी आहे, आता आपण ज्या वरती कॅटेगरी वाईज जागा बघितल्या त्याचा आपण आता पोस्टनुसार बघणार आहोत कट ऑफ काय होते. तर आता हायर सेकंडरी टीचर म्हणजे 11-12 साठी ज्या वॅकन्सी होत्या, 11वी आणि 12वी साठी ज्या आपण म्हणतो. बायोलॉजीची पोझिशन होती, टीचिंग मीडियम परत इंग्लिश आणि ग्रँटेड पोस्ट आहे. याच्या 4 जागा होत्या मित्रांनो आणि 40 कॅन्डिडेट्स रिकमेंड केले गेले होते बायोलॉजीसाठी 11वी-12वीला आणि कट ऑफ राहिलेला आहे 103 वरती. सेम 11वी-12वीचं परत हायर सेकंडरी टीचरसाठी केमिस्ट्री विषयासाठी इंग्लिशच्या ग्रँटेड पोस्टसाठी 2 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या, त्यासाठी 20 कॅन्डिडेट्स रिकमेंड केले गेले आणि 114 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतोय. त्यानंतर परत 11-12 साठी फ्रेंच लँग्वेजसाठी आपल्याला मित्रांनो इथे वॅकन्सी बघायला मिळते. ज्यांचं फ्रेंचमध्ये एज्युकेशन झालेलं असेल 11-12 साठी जे काही क्वालिफिकेशन तुमचं लागतं फ्रेंचमध्ये ग्रॅज्युएशन प्लस मास्टर्स प्लस BEd लागत असेल तर त्या पद्धतीने त्या क्वालिफिकेशन प्रोफेशनल आणि अकॅडमिक असेल तर मीडियम राहत नाही लँग्वेजला क्रायटेरिया. जर तुमचं कुठली पण लँग्वेजसाठी जेव्हा तुम्ही अप्लाय करता तर मीडियमचा क्रायटेरिया तिथे राहत नाही. एडेड पोस्ट होती ग्रँटेड फ्रेंच लँग्वेजची, 1 जागा तिथे अवेलेबल होती. एकच कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी, कारण खूप कमी लोक फॉरेन लँग्वेजेस घेऊन त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करतात. इथे आपल्याला 104 वरती कट ऑफ गेलेला दिसतो. परत सेम गोज फॉर अगेन 11-12 तिकडे सगळे आपल्याला 11वी-12वीच्या वॅकन्सीज बघायला मिळत आहेत भारतीय विद्याभवनला. ते लॉजिकचा विषय होता जो सब्जेक्ट आहे, मीडियम जे आहे ते इंग्लिश आहे, ग्रँटेड पोस्ट आहे, 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती इथे, 1 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनला आणि 93 वरती आपण इथे कट ऑफ बघतोय. 11वी-12वी मॅथमॅटिक्ससाठी इंग्लिश मीडियमच्या ग्रँटेड पोस्टसाठी इथे 3 जागा ॲडव्हर्टाईज्ड होत्या, 20 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 128 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतोय. परत हायर सेकंडरी टीचरमध्ये फिजिक्सच्या जागेसाठी इंग्लिश मीडियममध्ये ग्रँटेड पोस्टसाठी इथे 3 जागा ॲडव्हर्टाईज्ड होत्या, 30 कॅन्डिडेट्स जे आहेत ते रिकमेंड झालेत. जसं मी सांगितलं 1:10 होतं 2022 मध्ये आणि आता 1:3 असणार आहे. तर आपल्याला इलिजिबल कॅन्डिडेट फॉर रिकमेंडेशन्स कमी बघायला मिळतील. तर फिजिक्ससाठी इंग्लिश मीडियमच्या 3 जागांसाठी 30 कॅन्डिडेट असताना 115 वरती कट ऑफ बघायला मिळतो आपल्याला. तर आपण हे ओल्ड कट ऑफ्स कशासाठी बघतोय तर रेफरन्स पर्पजसाठी फक्त, म्हणजे आपल्याला माहिती मिळायसाठी की काय पद्धतीने पास्टमध्ये कट ऑफ होते आणि आपल्याला काय चान्सेस आहेत हे आपल्याला स्वतः अंदाज घ्यायला मदत होते, म्हणून आपण हे सगळे रेफरन्सेस आता बघतो आहोत. तर इथे 14 टोटल ॲडव्हर्टाईज्ड होत्या पोस्ट आणि 112 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले होते आणि त्यांना अशा पद्धतीने आपण कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज त्यांचे मार्क्स बघितलेत. आता आपण नेक्स्ट इन्स्टिट्यूशनचं बघूया. आजचा व्हिडिओ थोडा लॉंग होईल, पण आपण सगळ्या इन्स्टिट्यूट्स मोस्टली जे विथ इंटरव्ह्यूचे आहेत त्या कव्हर करूयात. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट इन्स्टिट्यूशन जी आहे ती आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी. परत इथे एज्युकेशनल लेवल सेकंडरी आहे आणि मीडियम आपल्याला इंग्लिश बघायचं आहे.
इथे ओबीसी विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची एक पोस्ट होती. कॅन्डिडेट्स 10 रिकमेंड झालेत जे एलिजिबल होते आणि 119 वरती आपल्याला ओबीसीचा कट ऑफ बघायला मिळतोय. परत VJA मध्ये विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एक ॲडव्हर्टाइज पोस्ट होती. 3 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला 82 वरती कट ऑफ बघायला मिळतोय. सेम गोज फॉर EWS. देर वॉज विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन देर वॉज 1 ॲडव्हर्टाइज पोस्ट. Number of candidates those were eligible for recommendation were 10 over here, and we can see the cutoff was at 104. So total number of the advertised posts over here were 3 जागा इथे ॲडव्हर्टाइज होत्या टोटल आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट जे एलिजिबल होते रिकमेंडेशनसाठी ते 23 झालेत. अशा पद्धतीने ही ॲडव्हर्टाइज होती पीपल एज्युकेशन सोसायटी. आता आपण सब्जेक्ट वाईज बघूयात, पोस्ट वाईज की काय कट ऑफ आलेला आहे या इन्स्टिट्यूशनचा. तर जसं की तुम्ही बघताय मित्रांनो, इथे पण आपल्याला 11th आणि 12thच्या व्हॅकन्सीज बघायला मिळत आहेत. पोस्ट ज्या आहेत त्या सगळ्या हायर सेकंडरी टीचरच्या आहेत. सब्जेक्टची इंग्लिश सब्जेक्टसाठीची जागा होती इथे एडेड आणि ॲडव्हर्टाइज पोस्ट एक होती. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जे एलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी ते 10 होते आणि 123 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतोय. हे आपण विथ इंटरव्ह्यूचं बघतो आहे मित्रांनो. विदाउट इंटरव्ह्यूचे व्हिडिओज आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत इंग्लिश मिडियमचे. तिकडे जाऊन तुम्ही विदाउट इंटरव्ह्यूचे पण कट ऑफ चेक करू शकता. हायर सेकंडरी टीचरचं सब्जेक्ट होतं इज ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी. टीचिंग मीडियम इंग्लिश होतं आणि एडेड पोस्ट आहेत ते सगळ्या, म्हणजे गव्हर्नमेंट गॅरंटेड पोस्ट आहेत. इथे ॲडव्हर्टाइज पोस्ट होती एक. नंबर ऑफ कॅन्डिडेट जे एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी ते 7 होते आणि कट ऑफ आपल्याला 82 वरती बघायला मिळतोय. परत हायर सेकंडरी टीचरच्या पोस्टसाठी सेक्रेटरियल प्रॅक्टिस ज्याला म्हणतो आपण, त्याच्या इंग्लिश मिडियमच्या पोस्टसाठी एडेड गव्हर्नमेंट ग्रँटेड पोस्ट होती. ॲडव्हर्टाइज पोस्ट होती एक आणि इलिजिबल कॅन्डिडेट्स रिकमेंड झालेत ते होते 6 आणि आपल्याला कट ऑफ इथे 82 वरती बघायला मिळतं. तर पीपल एज्युकेशन सोसायटीचं जे आपण बघत होतो आता, याच्या 3 जागा होत्या. 23 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि हे 3 कॅन्डिडेट्स सिलेक्ट झालेले आहेत या कट ऑफवर या विषयासाठी आणि आपण त्यांच्या कॅटेगरीजवरती बघितलेल्या आहेत. आता आपण नेक्स्ट इन्स्टिट्यूशनचं चेक करूयात. नेक्स्ट इन्स्टिट्यूशन आहे मित्रांनो भारत एज्युकेशन सोसायटी. द भारत एज्युकेशन सोसायटी. यामध्ये आपण एज्युकेशन लेवल परत इकडे सेकंडरी आहे, मीडियम इंग्लिश आणि आपण आता कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. तर ओबीसी विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एक ॲडव्हर्टाइज पोस्ट होती. नंबर ऑफ कॅन्डिडेट जे एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी ते 10 आहेत आणि 110 वरती कट ऑफ आपल्याला इथे बघायला मिळतोय. सेम फॉर EWS विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. द नंबर ऑफ ॲडव्हर्टाइज पोस्ट वेर 1. Number of candidates those were eligible for recommendation were 10 and the cutoff was at 74. तर इथे आपल्याला 74 कट ऑफ बघायला मिळतो. तर टोटल पोस्ट इथे ॲडव्हर्टाइज 2 होत्या आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जे रिकमेंड केले होते ते 20 होते. तर आता आपण सब्जेक्टनुसार बघूयात की काय कट ऑफ होता या संस्थेमध्ये. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे 11-12च्या व्हॅकन्सी होत्या दोन्ही पण, हायर सेकंडरी टीचर आपण म्हणतो. इथे इकॉनॉमिक्स आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या जागा होत्या. इंग्लिश मीडियम आहे इथे, दोन्ही ग्रँटेड पोस्ट होत्या. एक जागा इथे ॲडव्हर्टाइज्ड होती आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स 10, म्हणजे एकाच 10 जे आहे ते रिकमेंड केले गेलेले होते. आणि इकॉनॉमिक्सचा जो कट ऑफ आहे तो आपल्याला 74 वरती बघायला मिळतो मित्रांनो. आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचा आपण इथे 112 वरती बघतोय. हे सगळे विथ इंटरव्ह्यूचे कट ऑफ आहेत मित्रांनो. विदाउट इंटरव्ह्यूचे मी परत सांगतोय, आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अवेलेबल आहेत, तिकडे बघू शकता. आपण विथ इंटरव्ह्यूचे बघतोय, त्याच्यामुळेच इथे नंबर ऑफ कॅन्डिडेट जे रिकमेंडेड आहेत ते 10 आहेत. आता आपण नेक्स्ट इन्स्टिट्यूशनसाठी बघूया. नेक्स्ट इन्स्टिट्यूशन आहे मित्रांनो वर्सोवा एज्युकेशन ट्रस्ट. यामध्ये मित्रांनो कॅटेगरीनुसार आपण जागा बघणार आहोत. आता एज्युकेशनल लेवल परत इथे सेकंडरी आहे, मीडियम इंग्लिश आहे. जनरल कॅटेगरीमध्ये विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे 3 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या. 30 कॅन्डिडेट्स रिकमेंड झालेले आहेत आणि 122 वरती जनरलचं इथे कट ऑफ गेलेला आहे. SCचा विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन ॲडव्हर्टाइज पोस्ट एक होती. कॅन्डिडेट्स 4 रिकमेंड केलेले आहेत जे एलिजिबल आहेत आणि 110 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. ST कॅटेगरीचा विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एक पोस्ट ॲडव्हर्टाइज होती, बट कॅन्डिडेट्स जे होते एलिजिबल रिकमेंडेशनसाठी ते 0 आहेत. सो वी कॅनॉट सी एनी काइंड ऑफ कट ऑफ ओव्हर हिअर. NTCसाठी विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एक ॲडव्हर्टाइज पोस्ट होती. 2 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 109 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतोय. सेम गोज फॉर EWS विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. द ॲडव्हर्टाइज पोस्ट वॉज 1. नंबर ऑफ कॅन्डिडेट दोज वेर एलिजिबल फॉर recommendation were 4 and the cutoff we can see over here is 110. सो टोटल आपल्याला इथे पोस्ट ॲडव्हर्टाइज जे आहेत त्या 7 बघायला मिळत आहेत
आणि 40 कॅन्डिडेट्स या 7 पोस्टसाठी रिकमेंड केलेले आहेत. आता आपण सब्जेक्ट वाईज बघूयात की काय कट ऑफ होतं. तर मित्रांनो, वर्सोवा एज्युकेशन सोसायटीचं आपण बघतो आहे. इथे पण परत हायर सेकंडरी टीचर, ज्याला 11-12चे टीचर आपण म्हणतो 11-12 क्लाससाठी, इथे बायोलॉजी विषयासाठी जागा होत्या. इंग्लिश मिडियमच्या ग्रँटेड पोस्ट होती. एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 10 कॅन्डिडेट्स रिकमेंड केलेले आहेत आणि इथे कट ऑफ आहे 119 वरती. बायोलॉजीचा कट ऑफ 119 वरती आपल्याला बघायला मिळतोय. परत बुक किपिंग, अकाउंटन्सी, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट अशा सब्जेक्टसाठी जागा होती इंग्लिश मिडियमची ग्रँटेड. एक पोस्ट ॲडव्हर्टाईज होती. 10 कॅन्डिडेट्स इथे रिकमेंड केलेले आहेत आणि आपल्याला कट ऑफ 124 वरती इथे बघायला मिळतो. त्यानंतर मित्रांनो, लँग्वेज हिंदीची परत इथे आपल्याला वॅकन्सी बघायला मिळते आणि मीडियम जो आहे हिंदीचा तो मीडियम राहत नाही, टीचिंग मीडियम राहत नाही कुठल्याच लँग्वेजला. तर इथे ही ग्रँटेड पोस्ट होती. एक जागेसाठी ॲडव्हर्टाइजमेंट होती. 10 कॅन्डिडेट्स रिकमेंड केलेले आहेत आणि टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जे आहेत ते 10 इथे रिकमेंड केल्यामुळे कट ऑफ आपल्याला 109 वरती बघायला मिळतो. परत हायर सेकंडरी टीचरच्या फिजिक्सच्या जागेसाठी, ज्यामध्ये इंग्लिश मीडियम पाहिजे तुमचं, आणि एडेड पोस्ट, ग्रँटेड पोस्टसाठी एक जागा ॲडव्हर्टाइज होती. 10 कॅन्डिडेट्स रिकमेंड केलेले आहेत आणि कट ऑफ आपल्याला 128 वरती बघायला मिळतं. तर टोटल 4 पोस्टसाठी 40 कॅन्डिडेट्स रिकमेंड केले गेले होते एलिजिबल आणि अशा पद्धतीने सब्जेक्टनुसार इथे कट ऑफ लागलेला आहे वर्सोवा एज्युकेशन सोसायटीमध्ये. आता आपण नेक्स्ट इन्स्टिट्यूशन बघूयात. तर आता आपण इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटीचं बघणार आहोत मित्रांनो. इथे परत प्रायमरीचं आहे. आतापर्यंत आपण सेकंडरीचं बघत होतो. मीडियम इंग्लिश आहे इथे आणि आता आपण कॅटेगरी वाईज जागा बघणार आहोत की किती ॲडव्हर्टाईज पोस्ट येतात. जनरलचे विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. कॅन्डिडेट 10 रिकमेंड केलेले आहेत. 89 वरती कट ऑफ लागला मित्रांनो. विथ इंटरव्ह्यूचं आपण हे सगळं बघतो आहोत. विदाउट इंटरव्ह्यूचे जे आहेत ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, BMCचे, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे, तर ते आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केले, ते तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. हे आपण विथ इंटरव्ह्यूचे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ग्रँटेड त्यांचं बघतोय. तर इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटीमध्ये जनरलचे एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 89 वरती कट ऑफ लागलाय. VJA मध्ये विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन परत एक जागा होती. 10 कॅन्डिडेट्स रिकमेंड केले आहेत आणि 72 वरती कट ऑफ लागलाय. आता नेक्स्ट कॅटेगरी होती मित्रांनो EWS विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. त्यामध्ये एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 10 कॅन्डिडेट्स रिकमेंड झालेत, इलिजिबल होते, ते रिकमेंड झालेले आहेत आणि कट ऑफ आपल्याला 79 वरती बघायला मिळतोय. तर इथे 3 जागांची ॲड होती इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटीमध्ये. 30 कॅन्डिडेट्स इथे रिकमेंड झालेले आहेत आणि अशा पद्धतीने त्यांचे कट ऑफ आहेत. आता आपण सब्जेक्टनुसार बघूयात की कुठल्या सब्जेक्ट आणि कुठल्या पोस्टसाठी ह्या जागा होत्या. तर मित्रांनो, आपण आत्ताच जस्ट चेक केलं होतं की एज्युकेशनल लेवल प्रायमरी असल्यामुळे ही 1st to 5th स्टँडर्ड अंडर ग्रॅज्युएट टीचरच्या या पोस्ट होत्या ऑल सब्जेक्टसाठी इंग्लिश मिडियमच्या ग्रँटेड आणि 3 जागा होत्या आणि 30 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी. तर 3 जागांचा कट ऑफ गेलेला आहे 72 आणि कॅटेगरी वाईज आपण ऑलरेडी वरती बघितलेलं आहे. तर हे सगळे विथ इंटरव्ह्यूचे मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेले आहेत इंग्लिश मिडियमचे मित्रांनो. आता आपण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सचे मराठी मीडियमचे पण कट ऑफ बघणार आहोत की काय पद्धतीने गेलेत. विथ इंटरव्ह्यूचे बघूयात, विदाउट इंटरव्ह्यूचे बघूयात. हे सगळे कट ऑफ बघितल्यानंतर आपल्याला एक आयडिया येऊन जाते की नेक्स्ट येणाऱ्या अपकमिंग जेवढ्या पण रिक्रुटमेंट्स असतील त्यामध्ये काय पद्धतीने कट ऑफ जाणार आहे, किती प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट, किती जागांची ॲडव्हर्टाइजमेंट आल्यावरती कट ऑफ कशा पद्धतीने जातो आणि ते आपल्याला एक रेफरन्स म्हणून एज्युकेशनल पर्पजसाठी कामात येतं. काही TET प्रिपरेशन किंवा CTET प्रिपरेशनशी रिलेटेड पण आपण या चॅनलवरती व्हिडिओज बनवणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल. तर हे आपण आता इंग्लिश मिडियमचे विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत चॅनलवरती. तर ते तुम्ही रेफरन्स म्हणून यूज करू शकता. तुमचे कुठलेही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. धन्यवाद.